हे पा वहिनीने आता आणलंय हे तर ट्रॅक्टरने पाणी चाललंय वहिनीच्या गावाला इकडं उन्हाचा कहर आहे म्हणून ट्रॅक्टरने पाणी जात आहे. आणि हे बघा इकडं किती छान असं आहे बघा फिरण्यासारखं. आता आम्ही इथे नाश्ता करणार आहे निसर्गरम्य अशा ह्या ठिकाणी छान अशा ठिकाणी आता नाश्ता आमचा होणार आहे. तर हे बघा आम्ही एवढे बसलो आहे आता या ठिकाणी सगळे. तर हे बघा आमच्या वहिनीने अशी छान अशी भेळ आणली आहे. हा बा आमची भावजाई पा या माझ्या 2 भावजाया माझा भाचे आहे दोन्ही हा माझा भाऊ. तर हे पहा आम्ही असं छान असं मिरची वहिनी आहे काय मिरची डोबळे मिरची आणि पोळ्या अजून अजून काय आणलं पाण्याची कॅन आहे पोर आहे आपले सोर. हे पहा कसं आता मस्तपैकी आता इथे आम्ही आमचं जेवण खावण चाललेलं आहे मस्त छान असं. ते अशा मोकळ्या ठिकाणी गेलं ना जेवण खावण खायला एकदम छान वाटतं. असं मोकळ्या ढाकळ्या फिरायला आलोय वहिनीने आज फिरायला आणलंय मस्त छान ठिकाणी निसर्गरम्य अशा ठिकाणी. मग आता जेवण बी खाणं चाललंय आमचं. काहीतरी कार्यक्रम आहे कार्यक्रमामुळे यात्राचा त्यांचा तर त्याच्यामुळे हा बा पाणी टाकताय कसे लोक ग्रामस्थ लोक हे बांधलंय ना त्याच्यावर पाणी शिपडताय ट्रॅक्टरने पाणी इतकं खालून उंचावर आणून ते पाणी टाकत आहे. ते बघा असं माझ्या वहिनीचं माहेर. जेवण चालेल चला आता मी बी खाते मिरची आणि भाकर दाखव. हे बघा आता हे जेवण मस्त आमचं चाललंय आता मस्त आम्ही बी जेवण करत आहे. आता सगळे जेवत आहे भत्ता आहे मिरची आहे त्या असं छान असं जेवण करायला मस्त असं निसर्गरम्य अशा ठिकाणी बॅकग्राऊंडला. बाय हा पा माझा भाचा आहे आता मस्त निसर्ग फिरायला आलेलो आहे. तर आता हे बघा निसर्गाचं बघा किती सुंदर असं वातावरण आहे. झाडांना बघा किती छान अशी पालवी फुटली आले आहे. हे बघा हिरवगार असं मस्त चैत्र महिन्याची पालवी फुटली आहे. आणि ह्या जंगलामध्ये आज असं छान अशा रम्य ठिकाणी माझ्या वहिनीचं माहेर आहे. तर आज वहिनी ह्या माहेरात मला घेऊन आलेले आहे फिरण्यासाठी. तर आम्ही मस्त छान असा नाश्ता केला आता मस्तपैकी असं छान असं आम्ही फिरलो आहे आणि एकदम मस्तपैकी असं आम्ही चाललो आहे. तसं छान मस्त वाटतंय एकदम नैसर्गिक असं वातावरण वाटतंय बघा. वातावरण इतकं सुंदर आहे तर ते वातावरण बघून असं मस्त वाटतंय. लोक खूप येत आहे फिरायला इकडं खूप. हे बघा किती लोक फिरायला येतात. हवा किती छान असं घनदाट असं वातावरण. हवा लोक आलेले पाण्याचा टँकर आहे ते खाणं पिणं केलं आम्ही नाश्ता वगैरे एक छोटंसं मंदिर होतं इथे नाश्ता वगैरे झालेला आहे. तर आता आम्ही निघणार आहोत. तर हे बघा असं छान असं नैसर्गिक वातावरण किती मस्त घनदाट असं भारी वाटतं आणि एक बघायला बी छान वाटतं इतकं मस्त. दादा ये इकडं विहीर दाखवू ये ना ही विहीर आहे. बरं दादा असं मला दाखव असं झालं चालू आहे बरं काय गडी हां विहिरीजवळ मला दाखवा दिसतं ना तिकडून येताना तिथं पाकिट आहे. म्हणजे आता पाणी साईडला बघा किती निसर्ग वातावरण
थांब ना भाऊ, तू वहिनीचा फोटो काढायचा आहे ना, थांब ना. बाबा माझा भाऊ आहे. आता माझा भाऊ तिकडून चालत येत आहे. चाल भाऊ, ये चाल, आला का? चाल, आपल्याला जायचंय. हे बघा माझा भाऊ खूप जीव लावतो बरं का माझा भाऊ. मला आज वहिनी घेऊन आली माहेराला, ते पण हात करतो माझा भाऊ. माझं हे पण असं वातावरण आहे. हवा या माझ्या भावजा आता आल्या. त्या पावाय नाही. अगं थांबा ना, आम्हा मला बी यायचं आहे ना. काही नसतं लगेच जायचं. थांबा ना. मग चालतं तो रिक्षात बसन. या ना थोडंसं. हे बघा असं निसर्ग वातावरण छान असं. नुसतं घाई यायचं बी आणि घाई जायचं बी. चला माहेराला. या बघा ह्या दोघी माझ्या भावजा आहे, ते पाय येत आहे. थांबा. हे बघा माझे भावजाई येत आहे. आज फिरायला आणलं तर एकदम मस्तपैकी भाचा. चालवाय नाही. चला आता आपण निघूया. छान फिरवलेलं आहे, जेवण खावण घातलं, मस्त माहेर दाखवलं, त्याबद्दल खूप शुभेच्छा माझ्या भावजाईला. सगळं वातावरण असं छान असं. चला आता बाय. कॅमेरा तुमच्याकडे का? इकडे करा मग. हा माझा भाऊ कसं फोटो काढतोय बघा. येवा का इकडे? भाचा ये दादा एवढं कॅमेरा काढून घ्या एक फोटो. चला येवा. चल दादा. चल दादा. हे पा इतकं छान पैकी आता मस्त. आता आम्ही घरी निघलोय. हे बघा माझा भावजा या इतकं निसर्ग वातावरणातून फिरून आणि इतकं छान असं ठिकाणी आणून आता आम्ही चाललोय. तर पा माझा भाचा एकदम मस्त आता चाललोय. एक तर छान असं एकदम मस्त. तर हे बघा असं वातावरण आणि असं उंचावर एकदम डोंगर बिंगर असे छान असं. हे आमच्या वहिनीचं असं माहेर आहे. एक तर भारी माहेर आहे माझ्या भावजाईचं. तर खूप छान असं. हे भाऊ थांब, मला येऊ दे. थांब वहिनी थांबा. माझ्या भावजायांनी फिरायला आणल्या, चालल्या. ते पहा आता आम्ही चाललो आहे घरी. आलो आणि आता आम्ही सगळेजण मस्तपैकी आता छान असं चाललेलो आहे. तर असं निसर्गरम्यामध्ये आमच्या वहिनीचं माहेर आहे. वहिनीने असं छान असं फिरायला आणलं होतं. वहिनी बाय करा, आता चाललो तर. चला मग आता घरी आपण सगळे. तर आता हे सर्व काही फिरलो एकदम मस्तपैकी. माझ्या भावाने फिरावलं. माझा भाऊ रिक्षा चालवतो. भाऊ रिक्षा घेऊन आला. चल म्हणे, एवढं मोठं ऑपरेशन झालं, कधी तू कुठे फिरायला गेले नाही, काय नाही. तर अशा निसर्ग वातावरणात माझ्या भावाने भावजाईने मला आणलं आणि असं छान असं वातावरण आज फिरलो. मस्त जेवण वगैरे, नाश्ता वगैरे केला. निसर्गरम्य जेवण करणं म्हणजे खूप छान वाटतं. साधी आपली चटणी भाकर पोळी का होईना माणसाला 2 घास जास्त जाते. तर हे बघा आम्ही आता मस्त छान आता येत आहे. चला आता आम्ही घरी येत आहे मस्तपैकी. ते असं वातावरण आहे. तर या वातावरणामुळे आज आम्ही मस्तपैकी चाललोय आता वहिनीचं माहेर. किती खोल दरी, किती उंचावर आहे आम्ही. अजून बराचसा असा रस्ता आहे, डोंगरी. हे बाय त्या चालल्याचे तिकडं बघा किती सुंदर असं वातावरण आहे. वळणाचा रोड आहे, असं वळण आहे, मस्त मस्त वळणाचा रोड आहे.
तर ह्या वळणाच्या रोडने आता वळणाचा रोड सरळ मार्गाने जाणार आहे. तर आता आम्ही सरळ मार्गाने आता डायरेक्ट घरी आमच्या रिक्षाकडे आम्ही चाललो आहे. तर हे बघा कसं छान असं सरकारने एकदम भारी रस्ता बांधलेला आहे. असं डोंगराच्या कडाने फिरायला इतकं मस्त नैसर्गिक वाटतात. लांब लांब लोक येतात. ज्यावेळेस यात्रा हे असं काय असतं कार्यक्रम त्यावेळेस लोक खूप इथे येतात. खूप छान पावसाळ्यामध्ये तर खूप हिरवंगार असतं. काहीही डोक्याला टेन्शन नाही राहत पावसाळ्यात. बघा माझ्या भावजाई गेल्या पण भावाचा जीव म्हणत्या ना. भाऊ कशाला म्हणतो, भाऊ माझ्यासाठी थांबतच राहिला आहे. तर असं निसर्ग वातावरण आज तुम्हाला दाखवलं. भाऊजाईने आणलं मला फिरवलं. हे पा गाडी नाही ना, लय गाड्या असतात ना. हे बघा आता आम्ही गावाकडे आलो. हे उतारलो आहे पूर्ण रोड. तर ह्यो पहा रोड कसा आहे. तर आता हे रोड उतरू राहिलो आम्ही आता रिक्षाने. आता माझं भाऊजाई आता घरी नाही. तर आता ह्यो घराकडे जाणारा रोड तुम्हाला दाखवला कसा. आणि हा इकडं जाणारा होता रोड, वरती डोंगरावर जाणारा रोड. हे बघा कसे नांगरून जमिनी पडलेल्या आहे. आणि हे बघा आता हा गावात जायचा रस्ता. आता आम्ही गावात चाललो रिक्षाने मस्त. आता माझा भाऊ घेऊन जाईन आम्हाला घरी. वरून डोंगरावून गाव म्हणजे एकदम छोटं वाटतं. असं एकदम मोठं वाटत नाही. जत्रा खत्रासाठी लोक खूप येतात. असं नैसर्गिक वातावरण म्हणजे असं छान असं माझ्या भाऊजाईचं असं सुंदर असं हे माहेर. या गावाचं नाव नायगावान आहे. येवल्याजवळचं नायगावान. हे बघा शेती आहे. डोंगर कांदा आहे. मस्त डोंगर कांदा आहे छानसा. बेचा आहे याला डोंगळे. आता याला बी येणार आहे. याच्यापासून कांदे रोप तयार होईल. बेपासून रोप तयार होईल. आहे ना भाऊ, रोप तयार होईल. आणि याला टोंगळे म्हणता येतं. हे टोंगळ्याचं बी टाकलेलं आहे. हे बी खूप महाग भेटतं टोंगळ्याचं. रोप होईल. हे ट्रॅक्टर आहे. तर हे बघा त्याचं रोप आहे. रोप बनवता आणि त्याच्यापासून टोंगळ्याचं रोप बनवून मग त्याच्यापासून बी मग कांदे लावले जातात.